खाली ना मला हीच फिलिंग आली तिकडे, आत्मा तृप्त होणे तसं होतंय. मित्रांनो, आज आपण आलो होतो दादरमध्ये आणि दादरमध्ये वडापाव नाही खाल्ला तर दादरवाले लात मारून आपल्याला इकडनं हकलवतील. आपण आलेलो अशोक वडापाव, म्हणजे जो सगळ्यात जुना वडापाव मध्ये जिथून सुरुवात होते वडापावची, तिकडे आपण आलेलो होतो. आपण कमीत कमी अर्धा घंट्याची वेटिंग तिथे केली. खूप मोठी लाईन होती. तर अर्धा घंट्याच्या वेटिंग नंतर वडापावला टेस्ट नसेल तर ते व्यर्थ जाईल. आपण बघूयात या वडापावची टेस्ट कशी आहे. तुम्ही बघाल ना, वडापावची म्हणजे वडाची साईज खूप लहान आहे, त्याच्याबरोबर ना चटणी, स्मेल खूप चांगली येते, वास एवढा, सुगंध एवढा छान येतोय ना. आपण वडापावची टेस्ट बघूयात कशी आहे. वडापाव मध्ये ना कांदा वगैरे आणि चुरा वगैरे टाकलाय. वड्याची टेस्ट आहे ना चटणीमुळे, शप्प सांगतो, चटणीमुळे खूप चांगली लागते. म्हणजे जेवढी या वडापावची हाईप आहे त्यानुसार वडापाव टेस्टी आहे. तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल, आपण डोंबिवलीमध्ये एक शूट केलेला बेस्ट 5 वडापाव. दादरमध्ये मला असं वाटतं आपण करायला हवं आहे. नेक्स्ट टाइम कधी येऊ आपण ते दादरचे टॉप 5 वडापावांना शूट करूयात. आता आपण काय करूया, दादरचा अजून एक बेस्ट वडापाव म्हणजे शिवाजी पार्क मधला, तो सचिन तेंडुलकर सर स्वतः खातात, तो वडापावची पण आपण टेस्ट घेऊयात. या वडापावचं ना म्हणजे वैशिष्ट्य म्हणजे बाळासाहेबांनी सुरुवात केलेली वडापावच्या गाडी, म्हणजे ज्या लोकांना प्रोत्साहन देऊन वडापाव त्यांनी सुरुवात केली, त्याच्यामधला हा एक वडापाव आहे. तर तुम्ही हा वडापावला इकडे यायला पाहिजे, व्हिजिट केलं पाहिजे आणि नक्कीच हे वडापाव ट्राय केलं पाहिजे. आता आपण काय करूया, आपल्या नेक्स्ट स्टॉपवर तुम्हाला भेटूयात. आपण ना इथे दादरमध्ये टिप्स मध्ये आलोय फ्रँकी घ्यायला. इकडे आपण काय केलंय, तवा पनीर फ्रँकी घेतले. टेस्ट बघूया त्यांची. तुम्ही ना ब्रँडिंग बघा, तुम्ही पॅकेजिंग वगैरे एवढी छान आहे ना, मस्त वाटते. आता आपण ट्राय करून बघूयात फ्रँकीची टेस्ट कशी आहे. पनीर फ्रँकी घेतली. पनीर फ्रँकीची टेस्ट आहे ना थोडी जास्त टँगी वाटते मला. मला नाही माहित त्यांनी काय ऍड केलं त्याच्यामध्ये, खूप जास्त मला आंबट लागते. आणि बाकी ओव्हरऑल आहे ना रोटी थोडीशी कुरकुरीत आहे. मी सांगेन जो आंबट फ्लेवर ज्याच्यामुळे आलाय, फ्रँकीची ना टेस्ट घाण करून टाकले, खरं सांगतोय. म्हणजे ना खूप जास्त आंबट लागायला आलाय. जी चव यायला पाहिजे चव येत नाही, त्याच्यामुळे मसाले वगैरे जास्तच झालेत. माझा एक्सपिरियन्स आहे ना खूप बॅड एक्सपिरियन्स झाला याच्यामध्ये, कारण का माझी एक्सपेक्टेशन खूपच हाय होते फ्रँकीसाठी, कारण का टिप्स फ्रँकी खूप जास्त फेमस आहे. मित्रांनो, मी टिप्स फ्रँकीच्या इथे होतो, मला तुम्हाला जेन्युइन रिव्ह्यू सांगायचं होतं म्हणून तिकडनं साईडला आले. मी फ्रँकी खाली ना मला हीच फिलिंग आली तिकडे, शप्पा आणतो. खूप खूप वाईट होता, खूप वाईट. मला ना या रेटिंग द्यायची पण इच्छा नाही आहे फ्रँकीला. खूप 189 रुपीजची फ्रँकी आहे. तुम्ही समजा आता मला काय बोलायचं ते. आता आपण नेक्स्ट बघूयात कुठे अजून दुसरं काय चांगलं फूड दादरमध्ये मिळतोय का, हे नक्की ट्राय करूयात. आणि शेवटपर्यंत जोपर्यंत चांगलं फूड मिळत नाही तोपर्यंत आपण हार पण नाही मानूया. चला पुढच्या स्टॉपवरती. तर आपण आता आलोय शिवाजी पार्क वरती. शिवाजी पार्क वरचा जो सचिन तेंडुलकर स्वतः खायचे वडापाव आणि अजूनही खातात सर, ते तो वडापाव घेतला आपण. वड्याची साईज तुम्ही बघाल ना इतकी लहान आहे, जे लग्न कार्यात वडे जे बनतात ना तेवढीच लहान साईज आहे. आपण काय केली, ओली चटणी आणि त्याच्यावरती सुकी चटणी टाकून घेतली. टेस्ट करून बघूयात कशी टेस्ट आहे. इतका सॉफ्ट आहे, पाव थोडासा कडक झालाय. तेच सांगेन की मगाशी जी गोड चटणी होती तशाच प्रकारची गोड चटणी इथे सुद्धा आहे, बट थोडीशी याची टेस्ट ना खूप वेगळी आहे. म्हणजे बिकॉज कांदा सुद्धा नाही याच्यामध्ये आणि एकदम असं घरगुती टाईपचा वडापाव जो म्हणू शकतो ना आपण, तो वडापाव आहे. किंमत त्याची 18 रुपये. मी सांगेन सॉरी बट मी सांगेन ओके वडापाव.
इतकाही चांगला नाही. याच्यात थोडंसं अजून त्यांनी कांदा आणि चुरा वगैरे टाकला असता त्याची टेस्ट चांगली तरी लागली असती. बट मी सांगेन हा ओके वडापाव. ज्यांना एकदम सिंपल वडापाव आवडतो त्यांना हा वडापाव आवडेल. बिकॉज एकदम बेसिक वडा आहे. त्याच्यामध्ये ना तुम्ही बघाल ना जी भाजी आहे त्याच्यामध्ये जास्त काही ॲड केलेलंच नाही आहे त्यांनी मला असं वाटतं थोडा चुरा वगैरे ॲड केला असतं तर वडाला खूप जास्त टेस्ट आली असती. जेन्युइन रिव्ह्यू देईन या वडापावचा. आम्हाला इतकाही नाही आवडला आहे. खरं सांगायचं बिलकुलच नाही आवडला. मी याची रेटिंग ना मी सांगेन 6 आउट ऑफ 10 देईन याला. तुम्ही आले तर तुम्ही एकदा ट्राय करून बघा. बट ठीक आहे, फक्त एकदा खाण्यापुरती ठीक आहे वडापाव. आपण काय करूया आपल्या नेक्स्ट स्टॉपवरती आता भेटूयात. बघूया आपल्या पुढे काय खायला मिळतं दादरमध्ये. सध्या तरी मी डिसअपॉइंटमेंट झालो आहे कारण का माझी एक्सपेक्टेशन खूप हाय होती या वडापावच्या बाबतीत. आपण दादरमध्ये आपण पहिला जो वडापाव खाला आपण अशोक वडापाव जो खाला याच्या पहिले तो याच्यापेक्षा फार फार बेटर होता. ठीक आहे, आता आपण काय करूया नेक्स्ट स्टॉपवरती भेटूयात. बघूया आपल्या पुढे दादरमध्ये काय खायला मिळतंय. आपण जय श्री कृष्ण डेअरी फार्म मधून आहे ना लस्सी घेतले. 1/2 केले. 50 रुपीजचा ग्लास आहे. तुम्ही इकडचा स्पेस बघा ना एवढा छोटा आहे ना. आय थिंक हे 2 बिल्डिंग मध्ये जागा आहे त्याच्यामध्ये हा शॉप बनवलाय त्यांनी. आपण लस्सी ट्राय करूयात कशी टेस्ट आहे बघूयात. लस्सीची टेस्ट आहे ना चांगली आहे. आय थिंक तुम्हाला लक्षात असेल की मी डोंबिवलीमध्ये कैलास लस्सीची एक व्हिडिओ शूट केली होती. ते त्या लस्सीला कुठेही तोड नाहीये. म्हणजे मी अजूनही ठामपणे छाती ठोक सांगेन की आमची डोंबिवलीची लस्सी याच्यापेक्षा बेटर आहे. पण याचा अर्थ हे नाहीये की ही लस्सी खराब आहे. ही लस्सी ही खूप छान आहे. त्याच्यावरती 50 रुपीजचं आम्ही 1/2 केले. त्याच्यामध्ये त्यांनी मलाई वगैरे टाकून दिले. बोलतो ना आत्मा तृप्त होणे तसं होतंय. कारण का आता आपण दादाचे जेवढे पण व्हिडिओ शूट केले त्याच्यामध्ये मनासारखी कोणतीही गोष्ट मला खायला नाही मिळाली. कारण का मी खूप एक्सपेक्टेशनने आलेलो की दादरमध्ये खूप चांगले व्हरायटीमध्ये फूड मला खायला मिळतील. बट तसं मिळालं नाही. सध्या तरी नाही म्हणू शकत, आतापर्यंत नव्हतं मिळालं. पण आता ही जी लस्सी मिळाली हिची टेस्ट खूप चांगली आहे. तुम्ही इथे या ट्राय करा. मी या लस्सीला 8 आउट ऑफ 10 देईन. कारण का लस्सी मला खरंच आवडली आणि ही लस्सी तुम्ही सुद्धा इथे येऊन ट्राय केली पाहिजे. मला आवडले, तुम्हाला नक्की आवडेल. मी तुम्हाला मगाशी सांगितलेलं की दादरमध्ये मी एकतरी स्पॉट असा शोधेन की जो मला आवडेल. तर हा तो स्पॉट आहे की मला तिथे लस्सी आवडली आहे आणि इकडचा रिव्ह्यू पण मी चांगला देतोय कारण का मला लस्सी खरंच मनापासून आवडली आहे. त्याच कारणास्तव मी 8 आउट ऑफ 10 दिले मी. तुम्ही इकडे या, लस्सी एन्जॉय करा. अजून मी काय सांगणार तुम्हाला. तर मित्रांनो असं झालं आजचं दादर फूड टूर. तर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर चॅनल लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा. मला माहिती आहे तुम्ही नक्की दादरमध्ये आलेले असाल आणि इकडे वेगवेगळे फूड ट्राय केले असेल. माझ्याकडून कोणते फूड मिस झाले आहेत ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आजचा दिवस खरं सांगू माझं खराब होतं की मला ना 1-2 स्पॉट अजून कव्हर करायचे होते पण ते मला कव्हर करता आले नाही कारण का ते तिथे स्टोअरच बंद होते. तर तुम्ही आता काय करा, खा प्या आणि आनंदात राहा. जय महाराष्ट्र.